आज धडड म्हणजे सरसकट प्रमाणपत्र वाटले जात आहेत. फार मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे. नको त्या माणसाला पुरावे दिले जात आहेत. खालची यंत्रणा पूर्णतः एकदम दबावामध्ये येऊन या सर्व लोकांना प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणूनच मी आमच्या पंकजा मुंडे ताई यांनी जे म्हटलं होतं की याच्यावरची श्वेतपत्रिका काढा, सरकारच्या मंत्री म्हणतायत, तर मी कालच पत्र दिलं परवाच्या दिवशी आणि यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी की किती मराठांना ओबीसी म्हणून ओबीसीकरण केलं तुम्ही आणि किती लोकांना प्रमाणपत्र दिलं हे माहिती द्या. अनेक मराठा समाजाचा त्याला विरोध आहे. अनेक मराठा नेत्यांचा विरोध असताना हे कुणाच्या दबावामुळे ही सगळी कारवाई होत आहे हे महाराष्ट्रातील ओबीसी लोकांना कळून चुकलं आहे. आणि हा ओबीसी आता हद्दपार होतो आहे. तो इतर समाज पूर्णतः उद्ध्वस्त होत आहे. मायक्रो ओबीसी जो आहे ग्रामपंचायतमध्ये दिसत होता, पंचायत समितीमध्ये दिसत होता, जिल्हा परिषदमध्ये दिसत होता, तो आता कुठेच दिसणार नाही. त्याला कुठेच स्थान राहणार नाही, कारण तो टिकणारच नाही त्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्यांचं राजकीय आरक्षणही संपून टाकतायत. त्यांचा शैक्षणिक आपला नोकरीविषयक जे काही आरक्षण आहे तेही संपुष्टात येणार आहे. आणि आर्थिक स्थिती या माणसाची कमजोर आहेच. अशा वेळेस हा ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा मोर्चा काढून शासनाचा निषेध करून ह्या जे आर रद्द करण्याची मागणी आम्ही करत आहोत. खरं तर याला कुठलाही संविधानिक अधिकार नाही, पण कॅबिनेटच्या बैठका नाहीत, तरी पण जे आर काढून त्यांना त्या जे आरच्या माध्यमातून पूर्णतः ओबीसीमध्ये घुसवण्याचा आणि घालण्याचा प्रयत्न नाही, तो अधिकारच राज्य सरकारने, महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेला आहे. त्यामध्ये आता लपून राहिलेलं नाही.